देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. भौगोलिक आणि नैसर्गिक विविधता हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य मानलं जातं. सह्याद्रीच्या लांबच लांब रांगांमधील हिरव्या वनश्रीप्रमाणेच महाराष्ट्राला विशाल अथांग सागराची साथ लाभली आहे. शेकडो किलोमीटर लांबीचा सागर किनारा ही तर महाराष्ट्राची निसर्ग श्रीमंती. किनारपट्टीवर राहणाऱ्या लोकांना या समुद्रानं नुसतीच साथ सोबत केलेली नाही तर रोजगारही मिळवून दिला आहे. शेतकरी मित्र, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राला 720 किलोमीटर लांबीचा असा विस्तीर्ण असा सागरी किनारा लाभलेला आहे. हे जे क्षेत्र आहे ते तापी नदी ते तेरेखोल नदी या भागामध्ये हे प्रक्षेत्र विभागले गेलेले आहे. पंधरा नद्या, 5 मोठ्या खाड्या आणि 30 खाजणाच्या जमीन यांचा समावेश होतो. जो येणारा गाळ जो आहे तो गाळ या ठिकाणी साचून दलदलीचा भाग तयार झालेला आहे. या दलदलीचा जो भूभाग आहे या भूभागामध्ये मोठ्या प्रमाणावर कांदळवनाचं प्रक्षेत्र निर्माण झालेलं आहे. खारफुटी हा विषय तसा कोकणाला नवीन नाही. त्याची महती जगभरात सगळीकडे माहिती आहे. खास करून सुनामीनंतर त्याचं महत्त्व आहे हे पुन्हा एकदा चर्चेला गेलं. पण तरी तसं असलं तरी त्याच्यावरती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अवलंबून असणाऱ्या लोकांपर्यंत ही माहिती पूर्णपणे पोहोचलेलीच आहेच असं मात्र सांगता येत नाही. कोकणामध्ये आम्ही जे सध्या काम करतो आहोत ते खास करून खारफुटींच्या संवर्धनाविषयी आहे आणि इथल्या लोकांमध्ये त्याविषयी, त्याच्या संवर्धनाविषयी, त्याच्या उपयोगाविषयी आणि त्याच्या होणाऱ्या ऱ्हासाविषयी लोकशिक्षण देणं आणि त्यातून संवर्धनाचे काही प्रकल्प राबवणं यासाठी आम्ही काम करत आहोत. आम्ही या कासरे गावचे कायमचे रहिवासी आहोत आणि आम्ही सर्व काय शेतीचीच कामं करतो. शेती हा आमचा व्यवसाय. पण आमच्या गावामध्ये हे मोठं समुद्र आहे, बाजूला कांजणवण आहे, पण त्याच्यामध्ये मच्छी आहे, खेकडे आहेत, पण तो प्रकल्प करायला आमच्यावर काही पैशाची थोडी हे नाही.
जयगड पंचक्रोशीतील या कासारी गावातील लोकांना शेती आणि मासेमारी हा त्यांचा व्यवसाय. खेकडे पकडण्यात हे पटाईत असले तरी त्यांना रोजगार हा खेकडे पकडून फार कमी मिळत होता. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी ही संस्था निसर्ग संवर्धनासाठी कटिबद्ध आहे आणि गेली 150 वर्षे या क्षेत्रामध्ये नावाजलेली आहे. तर ही खारफुटी म्हणजेच कांदळवन म्हणजेच मॅनग्रोव्ह हे काय आहे? सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून वाहत येणाऱ्या नद्या जिथे समुद्राला मिळतात तिथे दलदलीचा भाग तयार होतो. त्या भागात विशिष्ट प्रकारच्या वनस्पतींची दाटी दिसून येते. मानवासाठी उपयुक्त असलेल्या कांदळवनांबद्दल माणसं तितकीशी गंभीर नाहीत. खारफुटीच्या संरक्षण संवर्धनाऐवजी कांदळवनं नष्ट करण्याच्या घटना अधिक घडताना दिसतात. या दलदलीमध्ये प्राणवायूचा अभाव, धड उभं न राहता येणार की लूज माती आणि लाटांचा जोर, अतिशय जास्त क्षारता याच्यामुळे तिथे इतर जिथे वनस्पती उगवू शकत नाहीत अशा जागेत ही कांदळवनं व्यवस्थित उगवतात, तग धरतात आणि त्यांचं पुनरुत्पादनही करतात. ती इथंच थांबत नाहीत तर ही वेगवेगळ्या पशुपक्ष्यांची अधिवासाची स्थानं आहेत. तर अधिवास म्हणजे काय? तर इतर पशुपक्ष्यांची ही निवाऱ्याची स्थानं आहेत ज्यापासून ते आपलं अन्न मिळवायचा प्रयत्न करतात आणि त्यांचं पुनरुत्पादनही होतं. याच्याकडे दुर्लक्ष व्हायची काही कारणं आहेत. तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रात लिगली किंवा सरकारतर्फे त्याचे त्रिसूत्री संरक्षणाचे उपाय आहेत. त्याच्यामध्ये एक पर्यावरण कायदा आहे, वनसंरक्षण कायदा आहे आणि CRZ सुद्धा सगळ्यांना माहीत आहे. परंतु असं असलं तरी ह्यांचं योग्य प्रमाणात संवर्धन केलं जात नाही. याचं कारण म्हणजे त्याच्यामध्ये असलेला अभाव लोकसहभागाचा. पर्यावरण दृष्ट्या कांदळवनांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कोकण भागात किनारपट्टीलगत कांदळवनांचं क्षेत्र मोठं असून त्यांचं संरक्षण आणि संवर्धन हे पर्यावरण संतुलनासाठी महत्त्वाचं ठरणार आहे. कांदळवनामुळे किनाऱ्याची वाऱ्यामुळे, प्रवाहामुळे आणि लाटांमुळे होणारी धूप त्या ठिकाणी थांबवली जाते. त्याच्यानंतर प्रदूषण करणारे जे घटक आहेत, पाण्यामध्ये जे प्रदूषण करणारे घटक आहेत ते घटक शोषून त्या ठिकाणी पाणीसुद्धा स्वच्छ केलं जातं आणि नैसर्गिक त्या ठिकाणी उबदारपणा असल्यामुळे अनेक सागरी जीवांचा या ठिकाणी प्रजननाचा, त्याच्यानंतर संगोपनाचा, संवर्धनाचा एक भाग असं तयार झालेला आहे. गेली काही वर्ष इथे काम करत असताना आमच्या अनुभवातून असं लक्षात आलं की लोकशिक्षणाचा आणि त्याचबरोबर कांदळवनाच्या बद्दल असलेल्या आत्मीयतेचा इथे अभाव आहे. जी लोक इथे रेग्युलर मासेमारी करतात त्यांना सुद्धा आपली रोजीरोटी ज्या वनांवरती अवलंबून आहे त्या वनांविषयी जास्त आत्मीयता असलेली आढळून आली नाही. तर याच्यावरती उपाय म्हणून काय करता येईल हे विचार करत असताना आमच्या लक्षात आलं की लोकशिक्षण तर दिलं पाहिजेच, पण त्याबरोबर अर्थार्जनाचे काही प्रकल्पही उभे केले पाहिजेत. आम्हाला सुद्धा वाटलं की काहीतरी आपण करावं आणि ही माझ्याबरोबर काय मुलं आहेत त्या पण बोलले की आपण करूया. आणि त्याच्यानंतर आमचे प्रभू मॅडम पण येऊन आम्हाला बोलले बरं एक प्रकल्प करायचं म्हटल्यानंतर ह्याला पैशाचा थोडा जोर पाहिजे. आम्ही शेतकरी माणसं एवढा पैसा आणणार कुठून? बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मुंबई आणि मत्स्य महाविद्यालय शिरगाव यांच्या सहाय्याने JSW समूहाच्या आर्थिक पाठबळाने या शेतकऱ्यांना आपण फार आधुनिक तंत्रज्ञानाने प्रशिक्षित केले. यापुढे त्यांना स्वतःचा रोजगार अतिशय चांगल्या प्रकारे मिळवता येणार आहे यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. हे करत असताना जिंदाल आमच्या मदतीला आलं. जिंदाल समूह यांच्याकडून आलेल्या अर्थ सहाय्यामुळे हा प्रकल्प उभा करता आला
आणि त्याचबरोबर तो व्यवस्थित व्हावा यासाठी कॉलेज ऑफ फिशरीज शिरगावने पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. निसर्ग जपणुकीच्या कार्यात नुसतंच प्रबोधन करून चालत नाही, तर संबंधित लोकांना त्या कामाची गरज समजावून द्यावी लागते. त्यांना त्या कार्यात सहभागी करून घ्यावं लागतं. रत्नागिरी जिल्ह्याच्या जयगड खाडीत खारफुटीच्या संरक्षणासाठी लोकसहभागातून एक आगळा प्रकल्प राबवण्यात येत आहे. कासारी गावात खेकडा प्रकल्प सुरू करण्याआधी संबंधित तज्ज्ञ अधिकाऱ्यांनी त्याविषयी सखोल संशोधन केलं आहे. गेले 20 वर्ष खेकडा शेती या संदर्भात मी कार्यरत आहे. सध्या मोठ्या प्रमाणामध्ये कोळंबी संवर्धनाला अनेक प्रकारचे अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि हा धंदा मोठ्या प्रमाणामध्ये खर्चिक असल्यामुळे कोकण किनारपट्टीवर राहणारी जी आपली मच्छीमार वर्ग आहे त्यांना एक चांगला किफायतशीर व्यवसाय देणं अत्यंत गरजेचं होतं. या कोकण किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणामध्ये कांदळवन वाढलेलं आहे आणि असं लक्षात आलं की खेकडा हा प्राणी जो कांदळवनातच राहतो आणि तो जर आपण या ठिकाणी करू शकलो तर ह्याचा मोठ्या प्रमाणात व्यवसाय आपण आपल्या गरीब मच्छीमार समाजाला किंवा नजीकच्या लोकांना देऊ शकतो. नाईक साहेब आणि स्वप्ना प्रभू त्यांनी येऊन त्या आमच्या गावामध्ये सर्व ग्रामस्थांना जमावून एक सर्व मार्गदर्शन केलं की हे तुमचं इथे कांदळवन आहे, समुद्र आहे, इथे खेकडं प्रकरण होणार आहे, तर तुमच्या ग्रामस्थांना त्याचा जर व्यवसाय करायचा असेल आणि त्याच्यापासून त्यांना फायदा होईल, काय हेळमजुरी मिळेल, हे सांगितल्याबरोबर आम्हाला सुद्धा वाटलं की काहीतरी आपण करावं. परिपूर्ण संशोधनावर कोणत्याही प्रकल्पाचं यश अवलंबून असतं. मला सांगायला आनंद होतो की हा जो प्रकल्प आहे हा कोकण किनारपट्टीवर नव्हे तर पूर्ण पश्चिम किनारपट्टीवरील हा पहिला प्रकल्प आहे. या प्रकल्पाचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी हा जो प्रकल्प उभारलेला आहे हा पाण्याच्या भरती ओटीवर आधारित आहे. तो खरं तर पाणी कसं इथनं आत येतं, बरोबर आहे, पाणी इथनं आत येतं आणि तिकडं जातं. आता त्यामुळे पाण्याचा जो स्लोप आहे ना तो आपला पॉइंटचा तो खरा असा उतरता यायला पाहिजे, वरती उंचावर आणि खाली असं खाली करत गेला पाहिजे, जेणेकरून काय होतं की जास्तीत जास्त पाणी निघून गेलं पाहिजे आणि हा भाग संपूर्ण सुकला पाहिजे. म्हणजे काय आपल्याला जास्तीत जास्त खेकडे आपल्याला दिसू शकतात. जर समजा तो सरळ असेल तर काय होणार आहे, खेकड्याचं पाणी तसंच राहणार, जाणार नाही. भरतीला या जो प्रकल्पामध्ये पाणी घेतलं जातं आणि ओहोटीला हे पाणी सोडलं जातं. यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची येणं आणि जाणं चालू असतं आणि याचमुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मासे खेकडे चांगल्या रीतीने वाढू शकतात. भरती ओटीला हा खाली झाला की आपल्याला पाहिजे ते आपल्याला खेकडे आपण काढू शकतो, बघू शकतो, निरीक्षण करू शकतो, त्याचं वजन करू शकतो आणि आपल्याला वेळोवेळी कोकण किनारपट्टीवर ह्याला लागणारे जे सामान आहे, या प्रकल्पाला लागणारे सामान आहे हे कमी पैशामध्ये आणि सहजगत्या उपलब्ध होऊ शकतं. उदाहरण सांगायचं म्हणजे खेकडा. आता या किनारपट्टीवर 2 प्रकारच्या जाती आढळतात. एक हिरवा खेकडा ज्याला इंग्रजीमध्ये सिल्ला ट्रँक्युबॅरिका म्हटलं जातं आणि लाल खेकडा ज्याला सिल्ला सराटा म्हटलं जातं. यात वाढलेले जे खेकडे आहेत ते जवळपास किलोला जवळपास 1000 रुपये किंवा 1200 रुपयापर्यंत किंमत देऊन जातात. आमची माती आमची माणसं. यात वाढलेले जे खेकडे आहेत ते जवळपास किलोला जवळपास 1000 रुपये किंवा 1200 रुपयापर्यंत किंमत देऊन जातात. आता मला सांगायला इथं दुसरी गोष्ट सांगायची वाटते की समुद्र पाण्यामधील कुठलाही असा प्राणी नाही आहे की जो एखाद्या प्राण्याला 1000 किंवा 1200 रुपये देऊ शकतो. त्यामुळे मला नक्कीच खात्री आहे की भविष्यामध्ये हा खेकडा संवर्धन किंवा खेकडा शेती जो विषय आहे
हा मोठ्या प्रमाणात वाढीला लागणार आहे. घ्यावे लागणारे कष्ट, करावा लागणारा खर्च आणि उत्पादन विक्रीतून होणारी प्राप्ती यांचं गणित नीट जमतंय असं दिसलं की लोक नवीन व्यवसायाचं आनंदानं स्वागत करतात. कांदळवनातील खेकडा संवर्धन हा कमी श्रमात अधिक नफा मिळवून देणारा प्रकल्प आहे. या खेकड्याच्या शेतीमध्ये, या प्रकल्पामध्ये प्रामुख्याने आम्ही 2 विभाग केलेले आहेत. या पहिला विभाग म्हणजे ज्याच्यामध्ये हा जो तलाव आपणाला जो दिसतोय, या तलावामध्ये या साईडला मोठ्या प्रमाणामध्ये पाणी घेतलं जातं, जेथे आम्ही 50 ते 100 ग्रॅम आकाराचे खेकडे याच्यात सोडतो. आता हे सोडण्याचं प्रमाण एक ठरलेलं आहे. ते प्रमाण आम्ही 1 मीटर स्क्वेअरला 1 या पद्धतीने याच्यामध्ये सोडतो. आणि अशा प्रकारचे खेकडे यांना सूर्योदयाच्या आधी आणि सूर्यास्तानंतर खाद्य म्हणून त्याला देतो. कारण हे प्रामुख्याने रात्रीच्या वेळेला जास्त ॲक्टिव्ह होणारे प्राणी आहेत, त्यामुळे या दरम्यान त्यांना खाणं द्यावं लागतं. आता हे देण्याचं प्रमाण त्यांच्या वजनाच्या 10% ठेवावं लागतं. आता असे हे जे खेकडे आहेत, हे जवळपास 3 ते 4 महिने ठेवल्यानंतर ते 100 ग्रॅम ते 400 ग्रॅमपर्यंत वाढतात. आता हे वाढलेले खेकडे सहजगत्या आपणाला ओहोटीच्या वेळेला दिसतात. आता हे 400 ग्रॅमचे झालेले खेकडे जर आपण उचलले आणि नंतरची जी पद्धत आहे, ज्याला पुष्टीकरण म्हणतात, या बॉक्समध्ये आपण ठेवतो. आणि ह्या बॉक्समध्ये तो खेकडा ठेवल्यानंतर 1 महिन्याच्या कालावधीत त्याची वजन हे दुप्पट होतं, म्हणजे 400चा 800 होतो. आज ह्यामध्ये 400 ग्रॅम खेकडे निवडण्याचं कारण एवढंच आहे की आज बाजारपेठेमध्ये 800 ग्रॅमपासूनचे जे खेकडे आहेत त्यांना 1 किलोचा दर मिळतो. आणि आमच्या मच्छीमारांना नक्कीच त्याचा फायदा होऊन 800 ग्रॅमपासून खेकड्याला 1000 रुपये त्याला मिळू शकतात. आता या ठिकाणी जे खेकडे ठेवलेले आहेत हे याच पद्धतीने आम्ही ठेवलेले आहेत. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जे खेकडे ठेवलेले आहेत ते जवळजवळ हा एरिया जो आमचा आहे प्रकल्पाचा, तो जवळजवळ 0.1 हेक्टरचा आहे, जवळजवळ 1000 मीटर स्क्वेअरचा आहे. त्याच्यामध्ये 1000 खेकडे ठेवलेले आहेत. त्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये जवळजवळ एक विचार केला आपण तर 4000 खेकडे तर आपल्याला जगू शकणार आहेत. कारण आम्ही यामध्ये एक महत्त्वाचा विषय घेतलेला आहे की हा प्राणी मांसभक्षक असल्यामुळे हा एकमेकाला खाऊ शकतो काट टाकल्यानंतर. त्यामुळेच याच्यामध्ये एवढं कमी प्रमाणात जगणूकचं प्रमाण धरून याचं उत्पन्न आपल्याला मोठ्या प्रमाणात घेऊ शकतो. तो म्हणजे 0.1 हेक्टरच्या याच्यामधून आपल्याला जवळपास 4 लाख ते 8 लाख वर्षाला आपण उत्पन्न घेऊ शकतो. मोठ्या उद्योग समूहाचं आर्थिक सहाय्य, शासकीय अधिकाऱ्यांचं संशोधन आणि प्रोत्साहन, पर्यावरण तज्ज्ञांचं उचित मार्गदर्शन आणि स्थानिक लोकसमूहाचा सक्रिय सहभाग यातून साकारलेला कासारी गावचा कांदळवनातील खेकडा संवर्धन प्रकल्प महाराष्ट्राच्या किनारपट्टीतील अनेक शेतकरी मच्छीमारांसाठी प्रेरणा देणारा ठरेल यात शंकाच नाही. आमची माती आमची माणसं. दिवसभर याला कोणत्याही प्रकारचं मॅनेजमेंट करावी लागत नाही. कारण ह्याचं पाण्याच्या कोणत्याही क्वालिटीमध्ये फक्त त्याची जी क्षारता आहे ती आपणाला 30च्या जवळपास असणे गरजेचं असतं. अन्यथा बाकी कोणत्याही प्रकारचा पाण्याचा दर्जा राखला नाही तरी चालतो, जेणेकरून हा आपला खेकडा अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जगतो. आणि ह्यामुळे आमच्या ज्या मच्छीमार असतील किंवा जे शेतकरी असतील त्यांना यामध्ये कोणत्याही प्रकारचं जास्त काळजी घ्यावी लागत नाही. आणि त्यामुळे यांना भविष्यामध्ये या खेकड्यामधून जास्तीत जास्त उत्पन्न मिळणार आहे. यांना असणारं जे खाद्य आहे प्रामुख्याने जे मटन शॉपमध्ये असलेले जे टाकाऊ पदार्थ असतात किंवा इतर जे माशांची डोकी असतात किंवा आतडी असतात त्यांची जे टाकाऊ आहे, ज्याला किंमत नाही, असे प्रकारचे खाद्य त्याला आपण देऊ शकतो. जेणेकरून या प्रकल्पासाठी किंवा या खेकड्याच्या वाढीसाठी लागणारं जे खाद्य आहे त्याला अतिरिक्त असं आपल्याला खाद्य देण्याची गरज भासत नाही. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या या बचत गटाला किंवा आमच्या मच्छीमारांना हा कमी त्रासामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न देणारा आणि कोळंबी संवर्धनाला पर्याय असणारा हा एक चांगला व्यवसाय भविष्यात मिळू शकेल. तज्ज्ञांच्या माहिती मार्गदर्शना इतकंच प्रकल्पात प्रत्यक्ष काम करणाऱ्यांचे अनुभव आणि मतं महत्त्वाची असतात. ती ऐकूनच अन्य शेतकरी नव्या उपक्रमात सहभागी होताना दिसतात. मी एवढं सांगू इच्छितो की सर्व तरुणांना की खेकडा व्यवसाय हा एक मोठा व्यवसाय आहे.
आम्हाला पुढे आशा आहे की आम्हाला ह्याच्यातून काहीतरी फायदा मिळेल पुढे आणि आमची काहीतरी रोजीरोटी चालेल नाही, आम्ही आमच्या शेतीप्रमाणे तो पण काहीतरी व्यवसाय चालेल एवढंच मी सांगू शकतो. आम्ही इकडे 6 जणांनी एक ग्रुप तयार केला आणि खेकडा प्रकल्प आम्ही करायचा हे निश्चय करून आज खेकडा प्रकल्प आम्ही चालू केलेला. ह्याच्यामध्ये आपले कुठलाच व्यवसाय असा नाही की एका किलोला 1000 रुपये आपल्याला मिळून देऊ शकतो. जयगड पंचक्रोशीतील या कासारी गावातील लोकांना रोजगार हा खेकडे पकडून फार कमी मिळत होता. या प्रकल्पासाठी आम्हाला जिंदाल आणि BNAच्या संस्थेने आर्थिक सहाय्य करून हा प्रकल्प चालू करण्यास मदत केली. पण आपल्याला माहिती आहे की कांदळवन जे आहे ते कांदळवनाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत आहे. निसर्गाला लाभलेली जी देणगी आहे ती मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत असल्याने या ठिकाणी एक स्वप्न घेऊन BNHS बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी यांच्या संकल्पनेतनं आणि डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ कॉलेज ऑफ फिशरीज रत्नागिरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि JSW समूह यांच्या आर्थिक साहाय्याने या कासारी गावामध्ये एक समूह गटाला हा खेकडा प्रकल्प की ज्याद्वारे कांदळवनाचं निसर्गाचं कुठलाही ऱ्हास न होता त्या ठिकाणी कांदळवनाचं संरक्षण खेकडा संवर्धनाच्या माध्यमातून करण्यात येत आहे. हे करत असताना आम्हाला अशी आशा आहे की हे खेकडे वाढवत असतानाच त्यांचं संगोपन करत असतानाच ते करण्यासाठी जी महत्त्वाची कांदळवनं इथे आहेत त्यांचं डिस्ट्रक्शन होणार नाही, त्यांना हानी होणार नाही आणि त्यातूनच त्यांच्याविषयी शिकत त्यांच्याविषयी आत्मीयता निर्माण करणारी परिस्थिती निर्माण होईल अशी आम्हाला आशा वाटते. या शेतकऱ्यांना आपण फार आधुनिक तंत्रज्ञानाने प्रशिक्षित केले आणि यापुढे त्यांना स्वतःचा रोजगार अतिशय चांगल्या प्रकारे मिळवता येणार आहे यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. मोठ्या उद्योग समूहाचं आर्थिक सहाय्य, शासकीय अधिकाऱ्यांचं संशोधन आणि प्रोत्साहन, पर्यावरण तज्ज्ञांचं उचित मार्गदर्शन आणि स्थानिक लोकसमूहाचा सक्रिय सहभाग यातून साकारलेला कासारी गावचा कांदळवनातील खेकडा संवर्धन प्रकल्प महाराष्ट्राच्या किनारपट्टीतील अनेक शेतकरी मच्छीमारांसाठी प्रेरणा देणारा ठरेल यात शंकाच नाही.